ऊन जरा जास्त आहे असं दरवर्षीच आपल्याला वाटतं. ह्याच उन्हाळ्याचा त्रास कमी करण्यासाठी आणि उन्हाळा सुसह्य करण्यासाठी आयुर्वेदामध्ये ऋतुचर्या सांगितली आहे. म्हणजेच कोणत्या गोष्टी आपण खाल्ल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, आपली दिनचर्या कशी ठेवली पाहिजे ह्याचं सगळ्याचं विस्तारानं मार्गदर्शन आयुर्वेदात केलं आहे. खरं म्हणजे आयुर्वेद आपल्या आयुष्याची अगदी जोडला गेलेला आहे आणि म्हणूनच ह्याला आयुष्याचा वेद आयुर्वेद असं म्हटलं जातं. उन्हाळ्याच्या दिवसांच्या मध्ये मुलांना सुट्टी असते, त्यामुळं उन्हाळ्याचे दिवस हे त्यांच्यासाठी आनंदाचे तर असतातच, पण आजच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे ज्याच्यातून तुम्हाला प्रत्येकाला उन्हाळा हा आनंदाचा ऋतू नक्कीच वाटायला लागेल. सूर्याच्या प्रचंड उष्णतेमुळे ह्या ऋतूमध्ये पित्तदोष तर वाढतोच, पण त्यासोबतच नदी, तलाव आणि विहिरींचं पाणी ह्या ऋतूमध्ये जसं आटतं तसंच आपल्या शरीरातला कफदोषसुद्धा कमी होतो. आचार्य वाग्भट म्हणतात की क्षयते श्लेष्मातेन वायुश्च वर्धते, म्हणजेच जेव्हा कफदोष कमी होतो त्यावेळेला आपल्या शरीरातला वात वाढायला लागतो. थोडक्यात ह्या ऋतूमध्ये वात आणि पित्त हे दोन दोष वाढतात आणि कफदोष कमी होतो आणि त्यामुळे ह्या ऋतूमधली ऋतुचर्या ही वात आणि पित्ताला कमी करणारी आणि कफाला वाढवणारी असायला पाहिजे. म्हणूनच आचार्य चरकांनी ह्या ऋतूमध्ये स्वादु शीतम द्रवम स्निग्धम अन्नपानम तदाहितम असं म्हटलंय. म्हणजेच जो आहार गोड चवीचा आहे, थंड आणि स्निग्ध गुणाचा आहे, असा द्रवाहार जर तुम्ही ह्या ऋतूमध्ये घेतला तर तो तुम्हाला जास्त हितकर राहतो असं सांगितलंय. मग ह्याच्यामध्ये काय काय येतं? हे सगळे गुणधर्म एकाच ठिकाणी आपल्याला मिळतात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या मध्ये, आणि म्हणूनच तुम्ही ह्या ऋतूमध्ये दुधाचा भरपूर वापर करू शकताय. खरं म्हणजे आयुर्वेदामध्ये गाईच्या दुधाला महत्त्व दिलंय, पण ह्या ऋतूमध्ये तुम्ही थंड गुणाचं म्हैशीचं दूध साखर घालून घेऊ शकताय आणि जर तुमचं पचन चांगलं असेल तर हे दूध तुम्ही रात्री झोपताना सुद्धा घेऊ शकता. यासोबतच तुपाचा सुद्धा तुम्ही भरपूर वापर करू शकता. तूप सुद्धा वात पित्त कमी करणार आहे आणि लोणी सुद्धा गुणाने थंड आहे, कफ वाढवणार आहे आणि म्हणूनच लोण्यामुळे सुद्धा सुकलेल्या शरीराला नवसंजीवनी मिळते. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही भरपूर वापरायला हरकत नाही. उन्हाळ्यात फ्रीजमधून काढलेलं थंड दही साखर घालून खायला कुणाला आवडत नाही, पण ह्या दिवसात हा आनंद आपण टाळायला पाहिजे. कारण दही स्पर्शानं थंड असलं तरी सुद्धा गुणांनी उष्ण असतं आणि त्यामुळे ह्याच्यातून उष्णतेचे विकार आपल्याला होऊ शकतात. मग ताक चालेल का? ताक नक्की चालू शकतं, फक्त 3 गोष्टी पाळा. एकतर ताकाचं प्रमाण खूप जास्त ठेवू नका आणि ज्या वेळेला वापराल त्यावेळेला त्याच्यामध्ये भरपूर पाणी घालून वापरा. ताक ताजंच घ्या आणि शक्यतो ताकामध्ये धण्याची पावडर टाकून ताक घ्या, म्हणजे त्याचा फायदा आपल्याला जास्त चांगला मिळेल. या ऋतूमध्ये आवर्जून घ्यायलाच पाहिजे अशी फक्त एक गोष्ट सांगा असं तुम्ही मला जर विचारलं तर मी कोहळ्याचं नाव नक्कीच घेईन. कोहळा ह्याला आयुर्वेदामध्ये कुष्मांड असं म्हटलंय. याच्यामुळे वात पित्त कमी होतं आणि कफ वाढतो. मग तुम्ही कोहळ्याची भाजी घेऊ शकताय, हलवा घेऊ शकताय किंवा त्याची खीर सुद्धा घेऊ शकताय. त्याचा खूप चांगला फायदा तुम्हाला बघायला मिळेल. जर तुम्हाला गोड पदार्थ आवडत असतीलच तर आयुर्वेदामध्ये ह्या ऋतूमध्ये भरपूर गोड गोष्टी खायला सांगितलेल्याच आहेत. मग तुम्ही तांदळाची खीर, गव्हाची खीर ह्या गोष्टी सुद्धा घेऊ शकता. या दिवसात तुम्ही फळभाज्या सुद्धा भरपूर घेऊ शकताय, म्हणजेच पडवळ, दोडका, दुधी, तसंच कोबीचा वापर सुद्धा करू शकताय. फक्त तुम्ही गवार शेवग्याचं प्रमाण कमी ठेवा आणि पालेभाज्या शक्यतो या दिवसात टाळा. वेगवेगळ्या सरबतांची चव चाखण्यासाठी उन्हाळ्यासारखा दुसरा ऋतू नाही आणि म्हणून तुम्ही या दिवसात कोकम, आवळा, वाळा, चंदन, गुलाब यांचं सरबत घेऊ शकताय. नाचणीचं आंबील, शहाळ्याचं पाणी सुद्धा घेऊ शकताय आणि गृहिणींच्या पाककलेला वाव देणारं कैरीचं पन्ह सुद्धा ह्या दिवसात खूप फायदेशीर राहतं. वेगवेगळे कार्बोनेटेड ड्रिंक घेऊन तहान भागवण्यापेक्षा ह्या सगळ्या नैसर्गिक गोष्टी कैक पटीनं जास्त आरोग्यदायी नक्कीच आहेत आणि पाणी तरी किती पिणार त्यानं तहान भागत नाही अशा लोकांच्यासाठी ह्या गोष्टी नक्कीच बेस्ट ऑप्शन आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात सब्जा बी तर ट्रेंडिंग असतात, पण लोकांच्या मध्ये सब्जा बी आणि चिया सीड ह्याच्यात भरपूर कन्फ्युजन असतं. म्हणजेच सब्जा बी ह्या काळ्या रंगाच्या असतात, त्या पाण्यामध्ये लवकर फुलतात आणि त्याच्याभोवती जेलीसारखा कवर तयार होतो. आणि चिया सीड्स ह्या मात्र काळ्या, करड्या किंवा तपकिरी रंगाच्या असतात, त्या पाण्यामध्ये लवकर फुलत नाहीत आणि त्याच्यामुळं पाणी थोडंसं काळसर रंगाचं होतं. ह्यापैकी ज्या सब्जा बी आहेत त्या उष्णता कमी करणाऱ्या, ॲसिडिटी कमी करणाऱ्या आणि आम्लपित्ताच्या सुद्धा तक्रारी कमी करणाऱ्या असतात. ह्याच्यामुळे डोळ्यांची जळजळ, हातापायांची जळजळ आणि लघवीची जळजळ होत असेल, उन्हाळी लागायची तक्रार असेल तर ती सुद्धा कमी होते. ह्या सीड्स म्हणजेच सब्जा बी फालुदामध्ये वापरतात, म्हणून ह्याला फालुदा सीड्स सुद्धा म्हणतात. फालुदाचं नाव ऐकल्यावरती आपल्या डोळ्यासमोर लगेच वेगवेगळे आईस्क्रीम नाचत असतील, पण
आजकाल ज्या आईस्क्रीम मिळतात त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह, इसेन्सेस आणि केमिकल्स जास्त असतात. मग आईस्क्रीम खायचं नाही का? आता खरं म्हणजे आईस्क्रीम ह्या ऋतूत खाणार नाही तर कधी खाणार? आणि म्हणूनच आईस्क्रीम खायला हरकत नाही, पण त्याच्यामध्ये जास्तीत जास्त नॅचरल इन्ग्रेडियंट असतील असं आईस्क्रीम शक्यतो तुम्ही घ्या. फळांचा शिवाय आपण उन्हाळा इमॅजिनच करू शकत नाही. खरं म्हणजे उष्णतेच्या ह्या दिवसांना सुसह्य करण्यासाठी निसर्गानंच फळांचं वरदान दिलं. मग फळांचा राजा आंबा, चिक्कू, द्राक्ष, संत्री, मोसंबी, खरबूज, टरबूज अशी बरीच फळं ह्या ऋतूमध्ये मिळतात. ती आपण पचनाचा अंदाज घेऊन खायला हरकत नाही. यामुळेच उन्हाळा आपल्याला त्रासदायक नाही तर आनंदाचा ऋतू नक्कीच वाटायला लागेल. ह्या सगळ्या आनंदात काही गोष्टी टाळायला सुद्धा सांगितल्यात, हे मात्र विसरू नका. आचार्य चरकांनी सांगितलंय, व्यायाम आतप कोटू आम्ल लवण उष्ण त्यज्य आहेत. म्हणजेच टाळण्याच्या गोष्टींच्या मध्ये सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी व्यायामाचा समावेश केला आहे. म्हणजेच व्यायाम करू नये असं सांगितलंय. आता जेव्हा लोकांना व्यायामाचा कंटाळाच आहे त्यांच्यासाठी ही आनंदाचीच गोष्ट आहे, पण ह्या ऋतूमध्ये शरीर थकलेलं असतं म्हणून व्यायाम टाळायला सांगितलाय. पण ज्यांना व्यायामाची नेहमीची सवय आहे ते थोडाफार व्यायाम करू शकतात. आणि मधुमेही लोक किंवा स्थूल लोक सुद्धा ह्या ऋतूमध्ये थोडा व्यायाम नक्कीच करू शकतात. मग ह्या ऋतूमध्ये पोहण्याचा व्यायाम मात्र चालू शकतो, कारण पाण्यामुळे आपल्याला हवा तो गारवा मिळतो आणि त्याच्यामुळे थकवा सुद्धा थोडा कमी येतो. मग व्यायामाच्या ऐवजी तुम्ही प्राणायाम सुद्धा करू शकता. ह्या व्हिडिओमध्ये मी उष्णता कमी करणारे प्राणायाम कोणते आहेत ते सांगितलेत. ह्या व्हिडिओची लिंक मी देतोय, त्याच्यातून तुम्हाला हे प्राणायाम कसे करायचे, कोणते आहेत, ह्या सगळ्या गोष्टी सहज समजतील. तसंच ह्या ऋतूमध्ये उन्हात फिरताना सुद्धा थोडी काळजी घ्या, म्हणजे ऊन आपल्याला बाधणार नाही आणि तिखट, आंबट, खारट आणि उष्ण गुणधर्माच्या गोष्टी ज्याच्यातून वात आणि पित्तदोष वाढू शकतो त्या गोष्टी सुद्धा शक्यतो टाळा. दुपारी झोपू नका असं सांगणाऱ्या लोकांच्या नाकावर टिचून तुम्ही ह्या ऋतूत दुपारी झोपू शकताय. आयुर्वेदानंच तशी परवानगी दिली, कारण ह्या ऋतूमध्ये आपलं शरीर थकलेलं असतं, त्याला तेवढीच विश्रांती सुद्धा गरजेची असते आणि म्हणून दुपारी झोपणं, दिवास्वाप ह्या ऋतूमध्ये चालू शकतो असं सांगितलंय. फक्त शरीराचाच नव्हे, मनाचा थकवा दूर होणं सुद्धा गरजेचं आहे. त्यासाठीच तुम्ही ह्या ऋतूमध्ये कपाळावरती चंदनाचा टिळा लावू शकताय, विविध सुगंधी फुलं परिधान करू शकताय, मंजूळ संगीत ऐकू शकताय आणि रात्रीच्या वेळेला चंद्राच्या शीतल छायेमध्ये झोपण्याचा आनंद सुद्धा घेऊ शकताय. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या कोरड्या मनाला प्रसन्नतेचा शिडकावा नक्की देतील. खरं म्हणजे आपल्याला थंडीच्या दिवसांच्या मध्ये ऊन हवं असतं आणि उन्हाळ्याच्या दिवसांच्या मध्ये गारवा हवासा वाटतो. ज्या क्षणी जे नसतं ते हवंसं वाटणं हा मानवी स्वभाव आहे, त्याला पर्याय नाही. पण म्हणून दरवर्षी ऊन जरा जास्तच आहे असं म्हणत बसण्यापेक्षा वरच्या काही गोष्टी जर आपण आचरणात आणल्या तर हा उन्हाळा फक्त सुसह्यच नव्हे तर आनंदाचा ऋतू म्हणून आपण नक्की साजरा करू शकू. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद.